नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचे पुरुष आणि तुळ राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे, हे कशा प्रकारे पुढे जायचे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की जाणून घेणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, दोघांचा प्रेमाप्रती किंवा रिलेशनशिप प्रती अपेक्षा नेमक्या काय असतात, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, जीवनाकडे बघण्याची दृष्टी कशा प्रकारची असते, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ह्या ज्या दोन्ही राशी आहेत म्हणजे वृषभ रास आणि तुळ रास, या दोन्ही राशींचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही राशीमध्ये जवळजवळ सारख्याच असतात, परंतु अशा पण काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांच्या विचारामध्ये थोडंसं मतभेद होऊ शकतात. ते नेमके कोणत्या प्रकारचे आहेत, त्यांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या आहेत, या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानात किंवा धनस्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकट, टापटीप अशा प्रकारचं यांचं राहणीमान असं, फॅशनचे जे सेन्स असतो तो यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो. म्हणजे बालपणापासूनच ही गोष्ट उपजतच त्यांच्यामध्ये दिसून येते. साधारणतः सोबर किंवा सौम्य फॅशन करणं यांना आवडतं. ठळक रंगाचे कपडे त्यांना तसे आवडत नाही किंवा डार्क फॅशन करणं त्यांना तसं आवडत नाही. या जोडीला यांची जी वाणी आहे किंवा संवाद साधण्याची जी कला आहे ती अतिशय उत्तम असते. म्हणजेच एखाद्याबद्दल कसं बोलायचं, किती बोलायचं, कुठे कुठे थांबायचं आणि कशा प्रकारे आपला मुद्दा पटवून द्यायचा, ज्याला आपण डिप्लोमॅसी म्हणतो, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. आपलं बोलणं सहजरित्या ओघवत्या वाणीने मांडणं आणि विनोदात्मक किंवा विडंबनात्मक शैलीने आपला मुद्दा पटवून देणं, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. म्हणूनच यांचं राहणीमान, यांची वाणी ही अतिशय चांगली असल्यामुळे हे जे व्यक्तिमत्व असतं ते हवंसं वाटतं किंवा आकर्षक अशा प्रकारचं असतं. याच्या जोडीला कलाप्रिय असतात. म्हणजेच नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची यांना जात्याच आवड असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीताची आवड यांना उपजत असते. ज्याला आपण एखादं संगीत नुसतं ऐकणं नाही तर श्रवण करणं, त्याचा आनंद घेणं, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. प्रत्येक वृषभ राशीचा पुरुष हा कमीत कमी बाथरूम सिंगर तर असतोच. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट यांच्यामध्ये खूप विशेष असते किंवा स्पेशल असते आणि त्याच्यामध्ये थोडेसे फेमस सुद्धा असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिभौतिक सुखाप्रती यांची जी आवड असते ती सुद्धा उत्तम असते. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारची आधुनिक अधिभौतिक सुख असावी, आपण त्याचा आनंद घ्यावा, हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात, जरी यांचं लायबिश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाकडे आवड असेल किंवा उंची राहणीमानाच्या संदर्भात आवड असते, तरीसुद्धा वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे म्हणजे पैशाच्या संदर्भात प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची याची त्यांना जाणीव खूप सूक्ष्म परीने असते. म्हणजे कशा प्रकारे पैसा जमवायचा, काय पैसा कसा वाढवायचा याचं ज्ञान त्यांना खूप चांगल्या प्रकारचं असतं. याचप्रमाणे ज्वेलरीची आवड असते आणि सेंट किंवा परफ्यूमची सुद्धा यांना आवड असते. म्हणजे एकंदरीत हे जे व्यक्तिमत्व असतं ते व्यवस्थित दिसून येतं, आकर्षक अशा प्रकारचं असतं. त्यांचं त्यांच्या राहणीमानाकडे, त्यांच्या विचारांवर चांगलं लक्ष असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही मुद्द्यावरती जर का निर्णय घ्यायचा असेल तर सखोल विचार करणं, हा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगला दिसून येतो. म्हणजेच वरवरचा विचार यांचा दिसून येत नाही. एकदा जर काही यांनी निर्णय घेतला तर तो पूर्ण करूनच दाखवतात. कधी कधी निर्णय घ्यायला थोडा वेळ लागू शकतो, परंतु घेतलेला निर्णय तडीच नेणं, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा यांच्यामध्ये हट्टीपणा, ज्याला आपण म्हणतो, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तोडजोड न करणं, हा भाग थोडासा दिसून येऊ शकतो. अर्थात त्यावर थोडं काम करणं गरजेचं राहील, कारण त्याचा सरळ सरळ परिणाम हा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होऊ शकतो. आता थोडंसं या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्राबद्दल विचार करू. या राशीमध्ये पहिले जे नक्षत्र आहे ते आहे कृत्तिका. कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे जे 3 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये दिसून येतात. अर्थात कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे तिखट स्वभावाचे असतात किंवा यांची वाणी थोडीशी तिखट असू शकते. जो स्टबननेस मी म्हणालो किंवा जो हट्टीपणा म्हणालो तो खास करून कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, सेल्फ डिपेंडन्सी, हा जो भाग आहे हा भाग
कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं नातेसंबंधामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं लागू शकतं. खास करून माता-पित्यापैकी कोणा एकाचं सुख कमी मिळणं किंवा एकाची जबाबदारी आपल्या अंगावर येणं आणि शारीरिकतेच्या बाबतीमध्ये शारीरिक दुखापत होणं, डोळ्यांच्या संदर्भातले त्रास होणं, पित्त प्रकृती अशा प्रकारचे त्रास हे कृत्तिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये खास करून दिसून येतात. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे रोहिणी. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे पूर्णपणे वेगळं दिसून येतं. अगदी म्हणजे लहानपणापासून लाडामध्ये वाढलेले हे पुरुष असतात किंवा मुलं असतात आणि आईचे खूप चहिते असतात, आईच्या खूप जवळचे असतात. लाडामध्ये वाढलेले असल्यामुळे खूप काही कष्ट करण्याची तयारी यांची तशी नसते आणि लॅविश लाईफस्टाईलकडे यांचं आकर्षण जास्त असतं. भोगवादी वृत्ती दिसू शकते. अधिभोक्ती सुखाकडे यांचं आकर्षण थोडंसं जास्त दिसू शकतं. अर्थात त्यामुळे आणि तशा प्रकारचे जे भोगवस्तूच्या किंवा भोगवट्याच्या ज्या जिन्स आहेत किंवा ज्या वस्तू आहेत हे यांना तशा आयुष्यात मिळतात सुद्धा. परंतु थोडंसं करेंगे, देखेंगे, सोचेंगे हा जो भाग आहे हा भाग यांच्यामध्ये थोडा जास्त दिसून येऊ शकतो. थोड्याशा नाजूक प्रकृतीच्या सुद्धा हे पुरुष असतात. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये दिसून येतात. मृग नक्षत्राची तरा थोडीशी वेगळीच आहे. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे वाचन वेडे असतात. पुस्तकाची आवड यांना भयंकर असते आणि त्यामुळे यांच्यामध्ये एक नॉलेज ज्याला आपण म्हणतो, ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते चांगल्या प्रकारचं दिसून येतं. सहसा कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घेताना संपूर्णपणे साधक बाधक विचार करूनच निर्णय घेतात. त्यामुळे यांचे निर्णय सहसा चुकत नाही किंवा मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात यांना फसवणं किंवा चीट करणं हे जवळजवळ कठीण असतं. तर एकंदरीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात बरेचसे अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल यांना चांगली ठाऊक असते किंवा त्यांचे जे माहिती असते ते चांगली असते. निर्णय घेताना सुद्धा नीट विचारपूर्वक निर्णय घेणारे हे पुरुष असतात. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता थोडंसं चर्चा करू की तुळ राशीची जे स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पुत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की तुळ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान आधुनिक पद्धतीचं असतं. आधुनिक विचारसुद्धा यांचे दिसून येतात. थोडंसं फॅशनकडे जाणारे असतात परंतु सोबर फॅशन करणंच पसंत करतात. आधुनिक राहणीमान यांना फार आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे विचारसुद्धा तशा प्रकारचेच असतात. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. ग्रास्पिंग यांचे खूप चांगल्या प्रकारचे असते. शाळा कॉलेजचे शिक्षणसुद्धा अतिशय सहजपणे पूर्ण करतात. खास करून टेक्निकल नॉलेज यांना खूप चांगल्या प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा संवाद साधण्याची कला खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. एखाद्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत पोहोचून आपला मुद्दा पटवून देणं हा जो भाग आहे हा भाग तुळ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, यांचं राहणीमान फॅशनेबल, बोलणं सुद्धा चांगलं असतं परंतु नेमकं असतं, नेटाचं असतं. त्यामुळे आकर्षक असं व्यक्तिमत्व यांच्यामध्ये खास करून दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी सुद्धा खूप चांगली असते. म्हणजे ज्या गोष्टी इतरांना जमत नाही त्या स्वतः करून दाखवणं हा भाग चांगला असतो. नोकरी करत असेल तर त्यामध्ये सुद्धा पुढे जाणारे असतात आणि खास करून एखादा कुठला बिझनेस वगैरे करत असेल तर त्यामध्ये पुढे जाणारे असतात. कला क्षेत्र यांना खूप जवळचं वाटतं किंवा त्यामध्येच करिअर करण्याची आवड यांच्यामध्ये असते. अर्थात कुठल्याही प्रकारचं काम ह्या अगदी सहजपणे करू शकतात आणि त्यामध्ये पुढे सुद्धा जाऊ शकतात. कारण बुद्धी आणि काम करण्याची जी धमक आहे किंवा कार्यशक्ती आहे, सतत काम करण्याची जी गोष्ट आहे किंवा मेहनतीपणा आहे तो यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतोय. थोडंसं इथे या राशीच्या स्त्रियांमध्ये एक जी गोष्ट आहे ती थोडीशी निगेटिव्ह असते. ती म्हणजे थोडासा इगो असतो. म्हणजे तुळ राशीच्या स्त्रियांना थोडासा इगो असतो. आपल्याबद्दलचे थोडंसं वेगळीच अशी जे भावना आहेत त्या दिसतात. त्याला आपण इगो म्हणू. कॉन्फिडन्स थोडासा जास्त आला का इगोमध्ये सुद्धा परिवर्तित होतो. तर तशा प्रकारचा थोडासा इगो यांच्यामध्ये दिसून येऊ शकतो. अर्थात त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होऊ शकतो. आता या राशीमध्ये जवळजवळ 3 नक्षत्र आहे. चित्रा, स्वाती आणि विशाखा. पैकी चित्रा नक्षत्राचे जे शेवटचे 2 चरण आहेत हे तुळ राशीचे पहिले 2 चरण येतात. तर चित्रा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात ते अर्थातच चित्रासारखं यांचं सौंदर्य असतं. कितीही वय झालं तरी त्यांचं जे वय आहे ते त्यांच्या एकंदरीत दिसण्यावरून कधीही कळत नाही. ही गोष्ट थोडीशी स्पेशल आहे. परंतु याच्या जोडीला त्यांचा जो स्वभाव आहे तो सुद्धा थोडासा तिखट असतो. थोडासा म्हणण्यापेक्षा थोडासा जास्त तिखट असतो. पटकन बोलणं, वर्मावर बोट ठेवून बोलणं हा भाग किंवा कायद्यात बोलणं हा भाग थोडासा जास्त दिसून येतो. आता त्यामुळे सुद्धा तुमच्या रिलेशनशिपवरती त्याचा त्रास होऊ शकतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाती नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर तूळ राशीचे जे महत्त्वपूर्ण गुणधर्म आहेत ते तुम्हाला स्वाती नक्षत्रामध्ये खास करून दिसून येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे बौद्धिक, यांचं बौद्धिक अतिशय चांगलं असतं. आधुनिक विचार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात आणि आधुनिक विचार हे यांच्या म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्वामध्येच तुम्हाला दिसून येतील. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांचं थोडेसे विचार थोडे वेगळे असतात. म्हणजेच संपूर्ण तूळ राशीमध्ये थोडंसं तिखटपणा जो जास्त आहे तोच खास करून विशाखा नक्षत्रामध्ये थोडा जास्त दिसून येतो. विशाखा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्यांची जी वाणी असते ही सुद्धा थोडीशी तिखट असते. बऱ्याच वेळा यांना नातेसंबंधामध्ये थोडेसे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. स्त्रियांच्या संदर्भातले जे विकार आहेत ज्याला आपण गायनॅक कॉम्प्लिकेशन्स वगैरे म्हणतो तर त्या संदर्भातले सुद्धा त्रास यांच्या जीवनामध्ये होऊ शकतात आरोग्याच्या बाबतीमध्ये. मात्र यांचं सुद्धा राहणीमान सुव्यवस्थित असतं आणि यांचे जे विचार असतात ते नेमके असतात, सरळ सरळ असतात, थोडेसे तिखट सुद्धा असू शकतात. तर आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की तूळ राशीची जी स्त्री आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीचे पुरुष आणि तूळ राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर लक्षात घ्या दोन्ही राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे आणि बरेचसे जे गुणधर्म आहेत ते दोन्ही राशींमध्ये दोन्ही राशींमध्ये किंवा स्त्री पुरुषांमध्ये जवळजवळ सारखेच आहेत. म्हणजेच अधिभौतिक सुखाची आवड किंवा फॅशनचा जो दृष्टिकोन आहे तो, राहणीमान सुव्यवस्थित असतं आणि कलेचा जो प्रांत असतो तो सुद्धा दोघांमध्ये चांगला असतो. म्हणजे नृत्यनाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवड दोघांमध्ये सुद्धा दिसून येते. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये यांचं एकमत सुद्धा होतं. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूळ राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्यांचं बोलणं कधी कधी तिखट किंवा टू द पॉईंट असतं. दुसऱ्याला लागणार असं किंवा वरमार बोट ठेवून बोलणारे असतात. तर याचा जो त्रास आहे तो वृषभ राशीच्या पुरुषांना होऊ शकतो, कारण मुळातच वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांची वाणी चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषाचा जो हट्टीपणा असतो, ॲडजस्ट न करण्याची जी वृत्ती असते, छोट्या छोट्या गोष्टींचा ते स्टेटस रिसिव्ह बनवतात. तर याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. त्या बाबतीमध्ये जे तूळ राशीच्या स्त्रिया असतात त्या थोडासा मॅच्युअर्ड असतात. आता तिसरी जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. लक्षात घ्या तूळ राशीची जी म्हणजे खास करून तूळ जी रास आहे ही सप्तम स्थानामध्ये कालपुरुषाच्या येणारी या रास आहे. सप्तम जे स्थान आहे ते भिन्न लिंग व्यक्तीप्रती स्थान दाखवतं. तर साधारणतः तूळ राशीच्या ज्या व्यक्ती असतात, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष, यांचं भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे थोडंसं जास्त असतं किंवा त्यांना इंटरॅक्शन करायला आवडते. जर का रिलेशनशिपमध्ये असेल, जसं की आता आपण विचार करतोय की वृषभ राशीचे पुरुष आणि तूळ राशीच्या स्त्रिया जर का रिलेशनशिपमध्ये असेल आणि त्यामध्ये तूळ राशीची स्त्री जर का अन्य कुठल्या व्यक्तीबरोबर जास्त इंटरॅक्शन करत असेल तर ती गोष्ट वृषभ राशीच्या पुरुषांना आवडत नाही. त्यांच्या मनात त्याबद्दल शंकेची पाल चुकचुकू शकेल आणि एकदा शंका आली तर अर्थातच ती शंका वाढायला किंवा मग त्याचं परिवर्तन तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा ब्रेकअपपर्यंत व्हायला वेळ लागत नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जी की तूळ राशीच्या स्त्रियांनी लक्षात घेणं गरजेचं राहील जर का त्या रिलेशनशिपमध्ये असेल. तर आत्तापर्यंत जे आपण मुद्दे विचार केला तो फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केला. प्रत्येक कुंडलीत बाकी सुद्धा 11 ग्रह असतात. म्हणजे आता जे मुद्दे सांगितले त्यावर तुम्ही कंट्रोल करून सुद्धा जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये बाकी काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असेल तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं संपूर्णपणे गरजेचं ठरतं. कारण संपूर्ण कुंडलीमध्ये बाकीचे जे ग्रह आहेत ते कोणत्या राशी नक्षत्रात आहेत किंवा कोणत्या योगात आहेत ते बघून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पुरुष आणि तूळ राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.